युद्ध सुरू आहे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान. मग दुबईवरती हल्ले का होत आहेत असं तुम्हाला आश्चर्य वाटेल. मित्रांनो, युद्धशास्त्राचा एक मोठा नियम किंवा एक गनिमी काव्याचा एक मोठा डाव इराण खेळते आणि त्याच्यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांच्या आटोक्याबाहेरचं हे युद्ध होत चालले किंवा ते वाढत चाललेले. पण याचा परिणाम मात्र जगातील सर्व देशांना भोगावा लागणार आहे. कारण दुबई हे जगातील सर्वात व्यस्त असणारं एक नंबरचं एअरपोर्ट आहे. दर सेकंदाला या ठिकाणी फ्लाईट उडतात, विमानं येतात, विमानं जातात. सेकंदाला एक फ्लाईट या वेगाने तुम्ही विचार केला तुमच्या लक्षात येईल तासाला, मिनिटाला किती फ्लाईट होतात, तासाला किती होत आहेत आणि दिवसाला किती होत आहेत. दररोज जवळपास 60,000 प्रवासी दुबईमध्ये नवीन एंट्री करतात. त्यातले काही प्रवासी हे तिथं थांबा घेऊन मग पुढे जात असतात, काही कनेक्टिंग फ्लाईट असतात. असं सगळं गणित बघितलं तर दर सेकंदाला एक फ्लाईट या हिशोबाने विचार केला तर जेव्हा हे युद्ध सुरू झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे काही संबंध नव्हता की इस्रायल, इराण आणि अमेरिका यांचं जे युद्ध चालू होतं त्याचा परिणाम दुबईमध्ये, बहरीनमध्ये, कतारमध्ये, दोहामध्ये, सौदी अरेबियामध्ये, अबुधाबीमध्ये होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे सगळं काही तिथं सुरळीत होतं. पण अचानक दुबई एअरपोर्टवरती ड्रोन पाडला, मरीना बे आहे तिथं पाडला आणि पाम जुमेरा बीच असे जे काही दुबईचं जे काही बिझनेस आहे तो सगळा आहे पर्यटनावरनं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे पर्यटन. लक्षात घ्या, दुबई बंद असणं म्हणजे जगातील पर्यटन बंद असण्यासारखं आहे. दुबईतील फ्लाईट्स बंद असणं म्हणजे जगातील 92 कंपन्यांच्या फ्लाईट्स बंद असणं आणि ज्या फ्लाईट्स 270 शहरांमध्ये म्हणजे 107 देशाच्या 270 शहरांमध्ये हे जे येणं जाणं होतं ते सगळं आता ठप्प आहे. जवळपास 30 ते 40 लाख लोक दुबईमध्ये एकाच वेळी अडकून पडलेले आहेत. कारण जे तिथं उतरले होते 7-8 दिवस फिरणारे असतात ते लोक, जे कनेक्टिंग फ्लाईट घेण्यासाठी थांबले असतात ते लोक, बाकी काही बिझनेससाठी आलेले असतील ते लोक, असे सगळं पकडलं तर दुबई हे फिरतं शहर आहे मित्रांनो. म्हणजे इथलं पॉप्युलेशन जे की नाही ते असं सारखं बदलत असतं. जे काही स्थानिक लोक आहेत कायमस्वरूपी राहणारे ते 20-30% लोक आहेत. 70% लोक हे तिथे पर्यटक म्हणून येतात. जगातील सर्वात मोठं पर्यटन बिझनेस हा दुबईनं उभा केलेला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हा बिझनेस आहे मित्रांनो. त्यामुळे इराणने जे दुबईवरती हल्ले केले त्याच्यामुळे काय काय नुकसान होते लक्षात घ्या. 107 देशांना त्याचा इफेक्ट पडलेला आहे. 92 एअरलाईन्स आज तिथल्यांच्या सेवा बंद आहेत दुबईच्या आणि एअरपोर्ट्स बंद असल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि पर्यटन व्यवसाय जगातला दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे. आपण असा विचार करू की आमचं त्याचं काय नुकसान होणार आहे, भारताचं काय होणार आहे, महाराष्ट्राचं काय होणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा शेकडो पर्यटक दुबईमध्ये अडकून पडल्याचे व्हिडिओ आपल्याकडे येत आहेत. भारतातील हजारो पर्यटक दुबईमध्ये अडकून पडलेले आहेत आणि दुबईमध्ये रस्त्याने जायचा काही मार्ग नाहीये. दुबईमध्ये एक तर समुद्र मार्गे किंवा विमानाच्या मार्गाने. आता अचानक समुद्रातून जहाज वगैरे तयार करून बोटीने येणं हे काही शक्य होणार नाही आणि युद्धाची परिस्थिती तिकडे सुद्धा आहे. विमानाने यायचं म्हटलं तर कुठेही ड्रोन पडतायत, कुठेही हल्ला होतोय. त्यामुळे इराणने ही जे काही भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे दुबई डूब गई, दुनिया डूब गई. दुबईचं नाक दाबलं की अख्ख्या जगाचं नाक दाबलं जातंय. दुबईमध्ये प्रॉब्लेम क्रिएट केला की अख्ख्या जगाचं पर्यटन बिझनेस, विमान कंपन्या ठप्प होत आहेत. आणि लक्षात घ्या, 7 दिवस जर दुबईमध्ये विमानं उडली नाहीत तर डेफिनेटली तिथे स्टार्विंग सुरू होईल, तिथे उपासमार सुरू होईल आणि जगातील 107 देशातले काही जेवढे काही पर्यटक त्या दुबईमध्ये आलेले त्या देशातील सगळ्या दूतावासांवरती गर्दी जमा होईल, त्या देशांवरती दबाव निर्माण होईल आणि अमेरिकेवरती आणि इस्रायलवरती एक मोठा दबाव टाकण्याचे हे जे काही इराणची जे काही तंत्र आहे ते खूप प्रभावीपणे ते अंमलात आणताना दिसत आहेत. सगळीकडे दहशत बसलेली आहे आणि हल्ला दुबईवरती आहे परंतु नाकाबंदी मात्र जगाची आहे. अशा प्रकारची ती रणनीती आहे. इराणने एका बाजूला समुद्रातून जे काही तेलाचा बिझनेस होतोय, ती जे काही होमुज नावाचं जे काही कॅनल आहे, जसं सुएज कॅनल आहे ते ते सुद्धा ब्लॉक करून ठेवलेले. त्याच्यामुळे जगाला जसं हे गॅस, पेट्रोल, डिझेल हे मिळण्याचं त्यांनी नाकाबंदी केलेली आहे. तसंच दुबईसारख्या शहराची किंवा जे काही अरब देश आहेत त्यांच्यावरती 9 देशांवरती दनादन इराण ड्रोन टाकतंय. लक्षात घ्या, इराण मिसाईल टाकतंय कमी आणि ड्रोन टाकतंय जास्त. ड्रोनला खर्च आहे कमी आणि ड्रोनची रेंज चांगली आहे. 1 लाखाचा ड्रोन पाडायला 10 लाख रुपये खर्च करावा लागतात, 1 कोटी रुपये खर्च करावा लागतात. म्हणजे 100 पट शत्रूचं त्याच्यामध्ये हे होते. अमेरिकेतून मिसाईल तिथे टाकू शकत नाही आणि इराण इथून अमेरिकेवरती मिसाईल टाकू शकत नाही. मग अमेरिकेने काय केलेलं असते की इराणच्या आजूबाजूला जे काही अरब देश आहेत, दुबई आहे, कतार आहे, बहरीन आहे, दोहा आहे, सौदी अरेबिया, अशा ठिकाणी लष्करी तळ केलेत. या सर्व तळांवरती इराण हल्ले करते. सोबतच जे अनपेक्षित आहे
त्या अशा पर्यटन स्थळी, जसं दुबईचा काही लांबपर्यंत संबंध नसतोय, परंतु दुबईमध्ये एवढं पेट्रोल डिझेल नाहीये, मग दुबईवर हल्ला कशासाठी? तर दुबई हे जगातलं सर्वात मोठं पर्यटन केंद्र आहे. तो पर्यटन व्यवसाय जगातील दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय, तो ठप्प झाला. एअरलाईन्स ठप्प झाल्या. आज आपण विचार करू, महाराष्ट्राचा पण विचार करू की आपल्या कांदा निर्यातीचं काय, आपल्या द्राक्ष निर्यातीचं काय, डाळिंबाचं निर्यातीचं काय. आणि रमजानचा महिना चालू आहे, जे काही फळांची मागणी आहे ती तिथे प्रचंड आहे. आखाती देशांमध्ये जसं आपल्या इथल्या लोकांना खजूर आवडतं, कारण ते आपल्यासाठी दुर्मिळ थोडंसं, तसं रमजानच्या काळामध्ये तिथे वेगवेगळ्या फळांची खूप मोठी मागणी असते. आज सगळा तो माल कंटेनर्समध्ये, विमानामध्ये, एअरपोर्टवरती अडकून पडलेलं आहे. शेतकऱ्यांचं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. जे पर्यटक तिथे अडकलेले आहेत त्यांना एक एक दिवस पाव फक्त खायला मिळतो. ही आताची शिवसेना आजची बरं का, अजून ती डेंजर होत जाईल. आणि त्यामुळे अन्नधान्याची रसद मारणे, आर्थिक कोंडी करणे, शिवाय जी काही इंधन असतं, तेल, पेट्रोल, डिझेल ह्याची नाकाबंदी करणं, असं 3 स्तरावरती इराणने ही विवृत्ती रचलेली आहे. त्यामुळे जे सुरुवातीला असं वाटलं अमेरिकेला आणि इस्रायलला की इराणचे राष्ट्रपती आणि त्यांचे 40 सैनिकी कमांडर, वरिष्ठ अधिकारी मारल्यानंतर इराण सरेंडर करेल, असं चित्र नाही. ते चित्र बदललंय आणि हे युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे. सुरुवातीला 3 देशांमध्ये होणारं हे युद्ध, इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध, आता हे खाडीचे 9 देश, म्हणजे 9 3 12 देशांमध्ये हे युद्ध सुरू आहे. आणि जे काही दुबईच्या बाबतीत इराणने भूमिका चालू केलेली आहे, त्याच्यामुळे अख्ख्या जगाचं नाक दागल्यासारखं केलेलं आहे, अख्ख्या जगाचा गळा दाबल्यासारखा आहे. आणि होय, जे व्हिडिओ येत आहेत, जे चित्र आपल्याला दिसतंय, त्यानुसार इराणने दुबई डूब गई, दुनिया डूब गई, दुबईला डुबवलं, अख्ख्या जगाला डुबवलं, दुबईला उडवलं, अख्ख्या जगाला उडवलं, हे धोरण इराणने राबवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अन्नधान्याची कोंडी, इंधनाची कोंडी आणि व्यापार उद्योगाची सुद्धा कोंडी, अशा 3ही स्तरावरती इराणने एक मोठी गेम केलेली. आणि त्याच्यामुळे आता पुढं काय करावं असा प्रश्न इस्रायल आणि इराणच्या समोर इस्रायलच्या समोर आहे. सोबतच या युद्धाची कोंडी कशी फोडावी असा प्रश्न जगासमोर आहे. त्यामुळे आपण सर्वांनी असा प्रयत्न केला पाहिजे की हे युद्ध थांबलं पाहिजे आणि ही कोंडी थांबली तरच आपल्याला पुढे जाता येईल. अन्यथा महागाई, बेरोजगारीचा जो वणवा आहे तो खूप मोठा असेल. मित्रांनो, आपल्या भारताचे जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त लोक हे या अरब देशांमध्ये काम करतात. सौदीमध्ये, दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये, दोहामध्ये, कतारमध्ये, बहरीनमध्ये. या सगळे लोक महिन्याला 35 लाख अमेरिकन डॉलर्स भारतामध्ये पाठवत असतात. त्याचं काय होणार? ह्या 1 कोटी लोकांच्या रोजगाराचं काय होणार? हे लोक परत भारतामध्ये आले, ह्यांना रोजगार कुठून द्यायचा? आणि ह्या बेरोजगारीमध्ये त्या बिचाऱ्या लोकांचा दोष काय? किंवा आता जे पर्यटक तिथं दुबईमध्ये अडकलेले आहेत त्याही पर्यटकांचा दोष काय? त्यामुळे अशा निष्पाप लोकांचं हे जगण्या मारण्याचा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून जगात कधीच कोणतं युद्ध कोणालाच परवडत नसतं. त्यामुळे युद्ध करू नये, हा बुद्धाचा देश आहे असं नेहमी परदेशामध्ये सांगणाऱ्या भारताच्या सर्व पंतप्रधानांनी आता ठणकावून सांगितलं पाहिजे की होय, हा बुद्धाचा देश आहे आणि आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे. धन्यवाद.